नमस्कार, मी अक्षय परत एकदा आपलं स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. जसे की आपण एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, की अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाली आहे का नाही ते कसं बघायचंय आणि कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांची जी काही पैसे आहेत ते का पेंडिंग राहिलेले आहेत यावरती आपण माहिती घेतली होती आणि कशा प्रकारे तुम्ही जे आहेत ते आपले जे काही पैसे अडकले आहेत ते आपल्या अकाउंटला जमा करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की मित्रांनो, कुठले कुठले जे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची लिस्ट जी आहे ती आलेली आहे. ते शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जे काही त्यांची नावं आलेली आहेत त्या याद्या आपण कुठं पाहायच्या आहेत आणि यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर कशा प्रकारे आपण पुढची प्रोसेस करायची. तर ज्या शेतकऱ्यांची KYC रिमेनिंग राहिलेली आहे अशा शेतकऱ्याची जी काही नावे आहेत आपापल्या गावाच्या तलाठी ऑफिसमध्ये जे आहे ते अशा प्रकारची लिस्ट जी आहे ते लावण्यात आलेली आहे. तसेच तुमच्या गावातील जे काही CSC सेंटरवाले आहेत किंवा पीक विमा भरणारे वगैरे आहेत त्यांच्याकडे सुद्धा या याद्या आपल्याला उपलब्ध होतील आणि तुम्हाला KYC सुद्धा त्यांच्याकडेच करावी लागेल. तर यामध्ये आता बऱ्याच 3 टाईपचे शेतकरी जे आहेत यामध्ये नावे आलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की ज्या शेतकऱ्यांची ही KYC पेंडिंग आहे आणि त्यांना अनुदान जमा झालेले नाही, आणि दुसरं की या लिस्टमधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत. तर आता ह्या लिस्टमध्ये नाव काय येतंय, तर जर तुमच्या सातबाऱ्यावर वेगळे नाव आणि आधार कार्डला जर वेगळं नाव असेल तर तुमचं फार्मर ID सुद्धा पेंडिंग मध्ये राहतं, कारण तुमचं नाव मॅच न झाल्यामुळे तुमचं फार्मर ID जनरेट होत नाही. फार्मर ID जनरेट होण्यासाठी व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं आधार कार्ड आणि सातबाऱ्यावरचं जे काही नाव आहे, काना मात्रा उकार या सगळ्या गोष्टी सेम लागतात. त्यावेळेस तुमचं फार्मर ID जो आहे तो क्रिएट होतो. जर तुमचा फार्मर ID पेंडिंग मध्ये असेल तर तुमचं या लिस्टमध्ये हमखास नाव येईल आणि तुमचं अतिवृष्टी अनुदान आणि जे काही पेरणीसाठी अनुदान आहे ते सुद्धा रखडलं असेल. आणि जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जवळच्या तलाठी ऑफिसमध्ये जायचंय तुमच्या, किंवा तुमच्या CSC सेंटरवरती जायचंय. तुमची फार्मर IDची जी काही पेंडिंग KYC आहे ते करून घ्यायचे. जर तुम्हाला तिथं शक्य नसेल तर तुमचा जो कोण तलाठी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा व्हॉट्सअपवरती तुमचं पासबुक, आधार कार्ड या गोष्टी पाठवू शकता. याने सुद्धा तुमचा जो काही अतिवृष्टी KYCचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना असं झालेलं आहे की त्यांची KYC पेंडिंग आहे, त्यांची नावं आहेत आणि त्यांना सुद्धा अनुदान पडलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी KYC काही करायची गरज नाही. फक्त अशा शेतकऱ्यांनी KYC करायची की ज्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टी अनुदान मिळालेलं नाही आणि त्यांचं KYC जी आहे ती पेंडिंग लिस्टमध्ये नाव आहे. तर त्यांनी आपल्या CSC सेंटरवरती जाऊन KYC करून घ्यायचे. आणि KYC केल्यानंतर तुमचे 4 ते 5 दिवसामध्ये जे आहे ते तुमचं जे काही DBT लिंक्ड अकाउंट आहे, म्हणजेच की तुमच्या आधार कार्डला जे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा केले जातील. सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर तुमचे PM किसानचे जे पैसे ज्या अकाउंटमध्ये येत आहेत त्या अकाउंटला तुमचे हे अतिवृष्टी अनुदान आणि जे काही पेरणीसाठी अनुदान आहे ते जमा होईल. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल, कारण हाच प्रश्न बऱ्याच लोकांना येत होता की सर KYC आमची पेंडिंग आहे का नाही, कसं ओळखायचंय किंवा कुठं KYC करायची, ह्या गोष्टी ज्या आहेत ते वारंवार आपल्या ग्रुपवरती विचारल्या जात होत्या. आपला ग्रुप जर तुम्हाला जॉईन व्हायचा असेल तर आपल्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला खाली देईल, बघू शकता. इथं तुम्हाला मी ग्रुप माहिती टाकतोय. आपले असे 2 ग्रुप आहेत ऑलरेडी. हा ग्रुप जो आहे एक ग्रुप जो आहे तो क्रॉस झालेला आहे 1022. हा ग्रुप पण थोडाच राहिलेला आहे. तुम्ही तिथं जॉईन करू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. हा ग्रुप आपला सोलार रिलेटेड आहे. बरीच माहिती जी आहे त्या ग्रुपवरती शेतकरी टाकत असतात आणि विचारत असतात. तर मित्रांनो, एकच आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश, जर तुमचं अनुदान पेंडिंग असेल तर याला त्याला विचारत न बसता सरळ तुम्ही तुमची फार्मर ID KYC कंप्लीट आहे का हे चेक करणे. जर अपूर्ण असेल तर जाऊन आधार कार्ड, बँक पासबुक जाऊन जे आहे ते तलाठी ऑफिसला भेट देणे, KYC पूर्ण करून घेणे आणि KYC झाल्यानंतर तुमचा 4 ते 5 दिवसामध्ये अनुदान तुमच्या अकाउंटला जमा होईल. आणि सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला तलाठी ऑफिसमधून भेटून जाईल. तुम्ही तलाट्यालाही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी जी आहे ती आपल्या या स्पॉटलाइट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.